शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी पंजीकृत संस्थेची विशेष सभा 23 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथील रवी भवनच्या रूम नंबर 8 मध्ये संपन्न झाली। संस्थेचे अध्यक्ष जनार्दन हिम्मतराव भानुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत माजी अध्यक्ष सतीश विरमाणी, माजी सचिव रमेश गट्टाने, उपाध्यक्ष नारायण अकर्ते, उपाध्यक्ष मोहम्मद फारूक, सचिव संजय कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष मदन मोहन जोशी, सदस्य विजय तराडे, सदस्य सुभाष ताले, सदस्य प्रवीण लाल मोहता, सदस्य दयाराम खारोडे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित सर्वांना एकमताने ठराव पारित केला। या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनार्दन भानुसे यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्याकरिता तसेच संस्थेची आर्थिक प्रगतीसाठी काही उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले। या सभेत त्यांनी सांगितले की संस्थेच्या जे 4 अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यावर संस्थेची प्रगतीसाठी वेळोवेळी पोस्ट करण्यात येते, परंतु या 4 अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप व्यतिरिक्त व्हॉट्सअप ग्रुपवर आपले सदस्य ऍडमिन न राहण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यांनी पुढे सांगितले की मी संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे व मला आशा आहे की लवकरात लवकर संस्थेला दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करतील। शेवटी जनार्दन भानुसे यांनी आजी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी संस्थेचे माजी उपाध्यक्ष मदन मोहन जानकीराम जोशी यांनी संस्थेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 30,000 रुपये संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भानुसे यांच्या सुपूर्द केले। आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची बैठक पार पडली। सदर बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नागपूर येथे सर्व म्हणजे पदाधिकारी माझ्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। आजच्या बैठकीमध्ये खास करून संस्थेच्या जे सध्या शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये त्यांना साहित्य देणं असेल, त्यांना पुस्तकं पुरवणं असेल अशा विषयी निर्णय घेण्यात आले। ही अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी या संघटनेची सुरुवात झाली आहे। आता कोणतीही संस्था नवीनपणे सुरू होते तर तिच्या स्थैर्यासाठी एक आर्थिक पाठबळाची गरज असते। त्यामुळे या संस्थेला आर्थिक स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी म्हणजे आर्थिक भांडवल कसे उभे करता येईल याविषयी सुद्धा चर्चा झाली आणि साधारणतः येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर एक संपूर्ण माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर ठेवण्याचं एक चर्चा करण्यात आली। त्यामध्ये सुद्धा याविषयी एक आर्थिक म्हणजे स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले। त्यानंतर असं आढळून आले की ही माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाल्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावच्या वेगवेगळ्या माजी विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत। एक चांगली गोष्ट आहे, परंतु या ग्रुपची वाढलेली संख्या आणि त्यामध्ये वाढलेल्या मेंबरची संख्या विचारात घेता त्यामध्ये ज्या पोस्ट केल्या जातात त्या पोस्टवर थोडे सर्वांनी विचारपूर्वक पोस्ट करणे आवश्यक आहे, कारण त्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर जे काय आपण पोस्ट करतो त्या IT ॲक्ट जो आहे त्यानं गव्हर्न होतात आणि म्हणून याविषयी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये विचार करण्यात आला आणि या संस्थेच्या ज्या 4 अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर जे ग्रुप आहेत त्यावर ज्या काही पोस्ट करण्यात येतात त्याविषयी संस्थेची किंवा या संस्थेतील पदाधिकाऱ्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही असा पण निर्णय घेण्यात आला। तशी त्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी पण देण्यात येईल। तसंच हे ठरलं की या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या 4 अधिकृत ग्रुप व्यतिरिक्त जे इतर ग्रुप आहेत त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिन राहू नये। या ठिकाणी अशा प्रकारे ही सभा पार पडली। आलेल्या सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी आजी माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।